जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे महत्वाचा पेस कमी करा पेस जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम सुंदरत दान उभे विटेवरी सुंदरत दान उभे विटेवरी सुंदरत दान उभे विटेवरी सुंदरत कटावरी हे वोनिया करकटावरी हे वोनिया तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर करकटावरी तुलसी हार काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर आवडे निरंतर हे दान आवडे निरंतर हे दान तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार काश पीतांबर मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर कंठी कौस्तुभमणि विराजित
पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची गान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर ध्यान आवडे निरंतर तुषार गळा कासे पीतांबर हार गळा कासे विठोबार कुमार 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 विठोबार कुमार
विठोबा रखुमाई हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा बरवा लोचनी सुख झाले हो साधने सोहा विठ्ठल बरवा बरवा सोहा विठ्ठल बरवा लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा बरवा हे बहुता सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडे सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर पामर खुमा सर्व सुखाचे आगर पापर कुमार सुखाचे आदर पामर खुमा सर्व सुखाचे आगर पापर कुमार सर्व सुखाचे आदर पामर खुमा देव सुहावे बरवा बरवा सुहा माधव सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण
कृष्ण हरि जय राम 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 योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा 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 योगी पावन योगी पावन मनाचा पावन योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले बंदी मागे सुखे व्हावे पाणी सुखे संते सुखे वावे पाणी संते सुखे वावे पाणी सुखे वावे पाणी शब्द शस्त्रे झाली कृष्ण शस्त्र झाले कृष्ण शब्द शस्त्रे झाली कृष्ण शस्त्र झाले कृष्ण संते मानावा उपदेश संते मानावा संते मानावा उपदेश संते मानावा उपदेश संते मानावा उपदेश संते मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा काटे उघडा ज्ञानेश्वरा काटे उघडा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा काटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा काटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा काटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा विठोबार विठोबार कुमारी 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 विठोबार
योगी पावन मनात योगी पावन मनात योगी पावन मनात योगी पावन मनात योगी पावन मनाचा 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 काही अपराध जनाचा काही अपराध अपराध जनाचा विश्वरागे धारे बनी विश्वरागे धारे बनी विश्वराग काटे उघडा ज्ञानेश्वरा काटे उघडा साही अपराध जनाचा साही अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ताटी उघडा, ताटी उघडा, ताटी उघडा, ज्ञानेश्वरा, ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल 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 योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या परमतटावर पवित्र अशा या अलंकापूर नगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून आपल्या अंतकरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी अतीव निष्ठा असणारी आपण सर्व वारकरी मंडळी इथे येऊन दाखल झालेलो आहोत. कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस हा या आळंदीच्या वारीतला मुख्य असणारा दिवस आणि त्याचं हे औचित्य साधून सालावाद प्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव ज्या प्रांगणात आपण सालाबाद प्रमाणे साजरा करतोय वारकरी संप्रदायातलं एक देदीप्यमान असं व्यक्तिमत्व प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभाऊ महाराज शिरोळे यांच्या चिरंतर स्मृतीचा एक साक्ष देणारा हा पाडळी दर्या धर्मशाळेचा परिसर पुढे हा वसा आणि वारसा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यात वैकुंठवासी दत्तात्रय बाबा शिरोळे असतील यांच्या छत्रछायेमध्ये आपण सर्वजण मंडळी हा उत्सव इथं साजरा करतो आहोत. तेव्हाचे हे नवमीचं कीर्तन सालाबाद प्रमाणे याही वर्षी आणि त्याकरता आपण इथे आहोत. हा माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा आहे. पण जे वर्ष आता संपन्न झालं तर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचं 750वं वर्ष आणि त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांच्या द्वारा आळंदी क्षेत्रात आणि त्याच प्रेरणेनं संपूर्ण भारतभरामध्ये अनेक ठिकाणी वारकरी मंडळींच्याकडून जे काही आपापल्या परीनं उत्सव साजरे करता आले त्यापैकी या सोहळ्याला इथं धर्मशाळेत उपस्थित होत असतानाच पाडळी दर्या या गावामध्ये अत्यंत देखण्या स्वरूपातला हा उत्सव आपण सर्वजण तिथं साजरा करूनच इथं आलेलो आहोत. आज कालपासून सुरू झालेल्या उत्सवात ही सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करायची. तेव्हा सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण असा नात्याचा संदर्भ लाभलेल्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई महाराजांच्या अभंग गाथेत एक ताटीचं प्रकरण येतं त्याच्यात असणारा हा अभंग आहे.
जरी संपूर्णतः अभंग कोणाच्या पाठ नसला तरी इथं बसलेला एकही माणूस असा नसेल की ज्याचा या अभंगाशी काही परिचय नाही असं नाही. 4 चरणाच्या अभंगात एकेका चरणात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा पद्धतीनं त्या पदांचा छेद करायचा झाला तर पूर्वार्धाची 4 आणि उत्तरार्धाची 4 अशी 8 पद या अभंगाची निर्माण होतात. त्यातल्या 7ही पदांचा परिचय नसला तरी किमान ताटी उघडा ज्ञानेश्वरा एवढं ऐकलेलं नाही असा माणूस आता आळंदीत असण्याचं कारण नाही. विठ्ठल आज ज्ञानेश्वर महाराज की जय एवढ्या वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सौख्य नांदते. पण ह्या सर्व पुण्याईच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आपल्या कार्यप्रणालीमध्ये एक वळसा घेण्याचा निर्णय करत होते अशा वेळेला पुढे आडवा रस्ता जरी असला, खाच खळगे जरी असले तरी सुद्धा हा पुण्याचा प्रवाह अखंडित राहावा, यातून आपण माघारी घेऊ नये याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती सुद्धा सांत्वनाची जेव्हा वेळ आली त्यावेळेला आदिशक्ती मुक्ताई महाराजांनी हे उद्गत अत्यंत कळवळ्यानं प्रकट केलं आणि तुमचा माझा सर्वांचा हेत त्यामध्ये साधला गेला. आपल्या भल्याला कारण ठरणारी ही मुक्ताबाईंची वाणी आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले ही आरती नंतर निर्माण झाली, पण तेवढं ज्ञानेश्वर महाराजांचं सिद्धता होण्याच्या अगोदर पडद्याच्या आड घडलेल्या काही ज्या कटू गोष्टी त्यापैकी असणारा हा ताटीचा एक प्रसंग आहे. विठ्ठल फारसा वेळ मला याच्यात घालवायचा नाही, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही म्हणजे भारतीय तत्वज्ञानात प्रस्थानत्रयी अशी एक संकल्पना आहे आणि प्रस्थानत्रयी म्हणत असताना म्हणजे त्या तत्वज्ञानात प्रवेश करण्याकरता आवश्यक असणाऱ्या 3 ग्रंथांचं अध्ययन की तद्वारा त्या तत्वज्ञानापर्यंत जाता येतं. याला अनुसरून आपल्याकडे ब्रह्मसूत्र असतील, दशोपनिषद असतील आणि कुरुक्षेत्रावर झालेला कृष्ण अर्जुनाचा संवाद ही भगवद्गीता असेल. ही भारतीय तत्वज्ञानातली प्रस्थानत्रयी. वारकरी पंथाचा एक समांतर रीतीनं स्वतंत्र विचार जर या तत्वज्ञानाचा करायचा झाला तर वारकऱ्यांच्या तत्वज्ञानाची प्रस्थानत्रयी म्हणूनही 3 ग्रंथ आपल्याकडे मानलेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, दुसरे नाथांचं भागवत आणि तिसरी तुकोबरायांच्या अभंगाची गाथा. या प्रस्थानत्रयीतला आद्य ग्रंथ ज्ञानेश्वरी असला आणि वारकरी संप्रदायातल्या संपूर्ण ग्रंथांमध्ये असणारं थोरलं अपत्य म्हणून आपण ज्ञानेश्वरीकडे पाहत असलो, असं विधान करत असलो तरी कधीतरी बारकाव्यानं आपण विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वरी नंतर जन्माला आली, ज्ञानेश्वरीच्या अगोदर हे ताटीचे अभंग निर्माण झाले आहेत. विठ्ठल म्हणून वारकरी तत्वज्ञानातलं वाङ्मयीन ज्येष्ठ अपत्य कोण असेल तर ज्ञानेश्वरीच्या अगोदर ती जागा या ताटीच्या अभंगांची आहे. काय प्रारब्धाचा विचार करत असताना ती गोष्ट तुमच्या माझ्यासाठीच लागू होते असं म्हणण्याचं काही कारण नाही. मोठ्यांच्याही बाबतीमध्ये ते आपल्याला तशा अर्थानं पाहावंच लागतं. माझा कुठला एक अधिकार नाही, पण मी अत्यंत जबाबदारीने एक विधान करतो. प्रसिद्धी हा प्रारब्धाचा भाग आहे हे तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रातोरात कोणाचं तरी एखादं काहीतरी 2 ओळी व्हायरल होतात, 30 सेकंद व्हायरल होतात आणि तो एका झोतात येतो. पुढं परत रेल्वेत भीक मागायला जातो, हा भाग नंतर वेगळा आहे. पण मुद्दा असा आहे का प्रसिद्धी हा प्रारब्धाचा भाग आहे. मला काय कोणाचा निर्देश करायचा नाही, पण हा मुद्दा जसा तुमच्या माझ्या करता लागू आहे तसा मोठ्यांच्या करता सुद्धा तसा लागू आहे. मी जबाबदारीनं बोलतोय, पण कधी वाटलं तर कीर्तनानंतर निवांत त्याच्यावर विचार करा. संपूर्ण जगभरामध्ये स्वामी विवेकानंदांचं नाव आहे, पण विवेकानंदांचे गुरु असणाऱ्या रामकृष्ण परमहंसांची प्रसिद्धी तितकी झाली नाही जेवढी आपल्या शिष्याची झाली. आणि आणखी थोडं स्पष्ट करू का, ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की जगामध्ये माहिती आहेत विश्वमौली म्हणून, पण त्या विश्वमौलींचे विश्वगुरु असणाऱ्या निवृत्ती दादांची प्रसिद्धी ज्ञानेश्वर महाराजांच्या इतकी नाही. हे आपल्याला कशा अर्थानं कबूलच करावं लागेल. तिथेही मुद्दा काय घडतो तर तो मुद्दा असतो प्रारब्धाचा.
आणि प्रारब्धवशात मग जशी अनुकूलता तशीच प्रतिकूलता तशी तुमच्या माझ्या वाटेल येते तशीच त्यांच्या सुद्धा. विठ्ठल आणि दैवाच्या गोष्टी अशा काही विचित्र असतात. आज आळंदी क्षेत्रातला विचार करायचा झाला तर धर्मशाळेत वास्तव्य करणारी ही सगळी साधक मंडळी इथं उपस्थित आहे. आळंदीमध्ये जेव्हा वारकरी शिक्षण घेण्याकरता आज इथं कोणी येतं त्यावेळेला आमच्याकडे एक व्यवस्था आहे. काय? इथे येणाऱ्या विद्यार्थ्यानं मधुकरी असं म्हणावं आणि कोणाच्या दारात उभं राहावं. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या करता हा प्रसाद म्हणून त्याला ती मधुकरी अतिव भावनेनं आणि श्रद्धेनं वाढली जाते. पण हे कोणाचं म्हणून? आम्ही माऊलीचे आहोत असं म्हणून दरवाजात उभं राहिलं तर लोक देत आहेत. पण तेच माऊली जेव्हा कोणाच्या दरवाजा पुढे उभं राहत होते तेव्हा एवढ्या सन्मानाने त्यांना देण्याचा विषय सोडा, त्यांना बघून घराचे दरवाजे आतून खडाखड बंद होत होते. विठ्ठल कधीतरी एकांतात आपण तो विचार केला पाहिजे. कधीतरी आज त्यांच्या पुण्याईनं आपलं हे सगळं बरं चाललंय. आज त्यांच्या नावावरती आपलं नको नको म्हणेपर्यंत पोट भरलं जातं. मी थोडं गमतीनं बोलू का? गमतीनंच घ्या, गमतीनंच सोडून द्या. म्हणजे माझ्या एकट्याकडे बघू नका, आपण सगळेच त्यात आलो. दरवेळेला टेलरकडे कपडे शिवायला गेले की तो सांगतो मागच्या मापावर जमणार नाही, अर्धा इंच जरा वाढवावंच लागेल. सिलेंडर द्यायला घरी जो माणूस येतो तो सांगतो शेजाऱ्याचे 4 झाले तरी तुमचा अजून एकच नाही संपला. विठ्ठल यातला विनोदाचा भाग बाजूला काढा. पण माऊलींचं म्हटलं की त्या माऊलीच्या माणसाला या महाराष्ट्रात आज उपाशी राहू दिलं जात नाही. 7 ते 9 कीर्तन करता आपण इथं उपस्थित आहे. 9 ते 11ची कीर्तन आता गावखेड्यात येते, क्षेत्रामध्ये 7 ते 9 शिवाय. पण कीर्तनाच्या नंतर इथं 2 घास इथं वास्तव्याला असणाऱ्या माणसानं खाल्लीच पाहिजे याची काळजी इथं संयोजक असणारा वर्ग सगळा घेत असतो. परवा एकादशी असली तरी सुद्धा म्हणजे मला माफ करा, मी इतरांचं बोलत नाही पण माझं सांगतो, आपले उपास म्हणजे तरी काय पदार्थ बदलून खाणे ही आपल्या उपासाची व्याख्या. पोट त्या दिवशी तशा अर्थानं रिकाम राहत नाही आपलं, त्यात काहीतरी आहेच. आज कीर्तनाला आलेला माणूस कीर्तनाच्या नंतर त्याला 2 घास दिले जातात, पण ही ज्यांच्या नावानं कीर्तन करायचे ते रात्री काय खात होते हा कधीतरी प्रश्न पडला पाहिजे, कधीतरी विचारलं गेलं पाहिजे. चरित्र भाग आपणा सर्वांना ज्ञात आहे. मला फक्त थोडक्यात निर्देश करायचे आणि पुढे जायचंय. याच आळंदी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपल्या आई वडिलांच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज इथं राहायला लागले, ही एका अर्थानं कोवळ्या वयातली मुलं लौकिक अर्थानं ज्याला आपण अनाथ म्हणू अशा अवस्थेमध्ये पाठीमागं सोडायची आणि जगाचा निरोप घ्यायचा, एवढा अत्यंत कटू निर्णय जेव्हा विठ्ठलपंतांनी घेतला त्यावेळेला तो घेत असताना एक छोटीशी व्यवस्था काळजीपोटी यात आपल्या 4 अपत्यांची त्यांनी केली होती. कुठली? तर हे आळंदी हे जे क्षेत्र आहे हे रुक्मिणी मातेचं म्हणजे माऊलींच्या आईचं माहेर आहे, विठ्ठलपंतांची सासरवाडी. विठ्ठलपंत मूळचे पैठणच्या जवळ आपेगाव नावाचं गाव आहे, मराठवाडा प्रांतात संभाजीनगर जिल्ह्यात त्यात येतं. तर त्याच परिसरातून इथं पश्चिम महाराष्ट्रात उपजीविकेकरता शेती काम करण्याकरता राहायला आलेले त्यांचे एक मित्र आणि गुरुबंधू असणाऱ्या भोजलिंग काका नामक व्यक्तीला विठ्ठलपंतांनी निरोप दिला की माझ्या नंतर आता आळंदीत येऊन राहा. आळंदीत येण्याच्या अगोदर भोजलिंग काका चाकणला राहत. ते आळंदीमध्ये येऊन राहिले. काळ आठवतो, आजही आपल्याकडे जेव्हा ग्रामीण भागात शेतीचे काय आता रब्बीचा हंगाम पेरण्यांचा जवळपास किंवा ती पिकं आता उगवून आलेली आहेत, गहू हरभरा आपली, पण त्यात लगोलग ह्या पिकं निघली की आपण ह्या दोन्ही हंगामाला सोडून साधारण हिवाळा संपता आणि उन्हाळा सुरू होता भुईमुगाचं पीक लावलं जातं. शेंगदाणे मातीत डोबले जातात आणि पावसाळ्याच्या तोंडावरती ते पीक निघतं. तर तो भुईमुग काढत असताना आजही बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात त्या मजुराला कामाच्या बदल्यात पैसा नाही दिला जात. माझं बोलणं शेतकरी असणाऱ्यांच्या लक्षात येईल. मग काम फुकट करून घेतलं जातं का? नाही. मग दिवसभर त्यानं त्या शेतात राबल्यानंतर त्या शेंगा उपटून तयार करून त्या शेतकऱ्याला जर दिल्या,
दिवसभरात उदाहरणार्थ त्यानं पोतभर शेंगा तयार करून दिल्या तर त्या कामाच्या मोबदल्यात त्याला पाटीवर काय द्यायच्या, त्यातल्या शेंगा. हा वस्तू विनिमयाचा जो अर्थशास्त्रातला व्यवहार आहे, या पद्धतीनं ते केलं जातं. आणि त्या शेंगा मग वर्ष 6 महिने घरामध्ये जोपर्यंत पुरतील तोपर्यंत वापरण्याची पद्धत. तसं त्या भोजलिंग काकांनी शेतावरती कामाला जावं आणि साठलेल्या त्या ज्या काही शेंगा आहेत आपल्या झोपडीतल्या, त्यातल्या संध्याकाळच्या वेळेला शेंगा काढाव्यात आणि फोडल्यानंतर ह्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांच्या हातावरती मोठमोठ शेंगदाणे खायला द्यावेत. आणि तेवढं खाऊन झालं की वाटीभर गाईचं दूध प्यायला द्यावं. वाटीभर दूध आणि मुठभर शेंगदाण्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांना संध्याकाळी अन्नाचा दुसरा घास या आळंदीत कधी मिळाला नाही. म्हणून आज देवस्थान कितीही संपन्न आणि श्रीमंत झालं तरी आरतीच्या नंतर प्रसादात नैवेद्याला दुसरा पदार्थ बदलण्याची पद्धत आणि परंपरा आपली नाही. भोजलिंग काकांची आठवण म्हणून दररोज आपल्याकडे समाज आरतीच्या नंतर नैवेद्य शेंगदाण्याचा आणि दुधाचाच आहे. विठ्ठल हे झालं संध्याकाळी. दुपारच्या वेळची व्यवस्था याच क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी माधुकरी मागावी. फक्त आपली मधुकरी माऊलींची मधुकरी याच्यातला एक फरक आहे. आज आपल्याकडे आपण जेव्हा कोणाच्या दारात मधुकरीला जातो तेव्हा त्याच्या घरात शिजलेली भाजी, भाजलेली भाकर ही आपल्याला दिली जाते. ज्ञानोबरायांची मधुकरी ही कोरांनाची मधुकरी. मग त्यांना कोणी डाळ द्यावी, कोणी तांदूळ द्यावं, कोणी पीठ द्यावं आणि मग नंतर जाऊन त्यांनी जमेल तसं बनवावं. माहीत नाही पण विधान मोठ्यांचे हरकत नाही तर सांगायला. जिथं आपण बसलेलो आहोत सांगता येत नाही त्या जागी कधीतरी ज्ञानेश्वर महाराज मधुकरीच्या निमित्तानं फेरफटका मारून गेले असतील. विठ्ठल पण ही मधुकरी सुखासुखी त्यांना मिळत नव्हती. त्यातला एके दिवशीचा प्रसंग आहे. म्हणजे या अभंगाची पार्श्वभूमी मला सांगायची म्हणून मी फक्त निर्देश करतो. एक पूर्ण चरित्र सांगण्यात आता मला तात्पर्य नाही. इकडून तिकडून ती मधुकरी म्हणजे जी प्रस्थापित आणि मोठी माणसं होती ती मधुकरी देत नव्हती. आणि लहान माणसं जी आहेत, सामान्य माणसं, ती मोठ्यांच्या नजरात चुकून यांना आधार देतो. अशा पद्धतीनं ते सगळं मधुकरीचं गाठोडं जमवलं. सूर्य माथ्यावर आला होता. अनवाणी पायाला उन्हाचे चटके भाजत होते. पोटात भूकही लागलेली होती. अंतकरणात काळजी पडलेली होती. दादा वाट पाहत असेल. सोपान मुक्ताईला भूक लागली असेल. त्या काळजीपोटी घराकडे जायला निघाले. घर म्हणजे आता आपण आहोत तर हे तशा अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने इथे काही नसेल. प्रदक्षिणा रस्ता जो आहे तर त्या रस्त्याच्या आत असणारं खरं गावठाण आणि ते गाव त्यावेळेला असेल. तिथून पश्चिमेच्या दिशेनं जायला फार कशाला, अगदीच मागे जर तुम्ही 25-30 वर्ष जाऊन पाहिलं तरी सुद्धा सिद्ध बेटात जाण्याच्या रस्त्याला या वेळेला एकट्या माणसाचं धाडस नसायचं. हा तर काळ त्यावेळेस आहे. अशा निर्जन असणाऱ्या परिस्थितीत सिद्ध बेटाकडे जेव्हा दुपारच्या ज्ञानेश्वर महाराज जायला निघाले, जात असताना रस्त्यात ज्या व्यवस्थेनं विठ्ठल पंतांना प्रायश्चित्त दिलं होतं त्याच व्यवस्थेचा प्रतिनिधी असणाऱ्या एका व्यक्तीची भेट झाली. चरित्रामध्ये स्पष्ट रीतीनं उल्लेख आहे विसोबा काकांच्या नावाचा. विठ्ठल जवळ जाऊन जाब विचारला, कोण आहेस, कशा करता आला होता? विठ्ठल पंतांचा मुलगा आहे, मधुकरी करता गावात आला होतो. हे आपल्या येण्याचं कारण सांगितलं. त्या व्यक्तीला संताप झाला. त्यानं ज्ञानेश्वर महाराजांना काही अर्वाच्य भाषा वापरली. पाप्याची पित्र तुम्हाला तिकडे राहायला दिले, गावात कशाला येतो वगैरे वगैरे झालं. ज्ञानोबरायांनी अत्यंत सविनय त्यानं उत्तर दिलं, पाप्याची पित्र असलो तरी क्षुधा आणि तृष्णा हे शरीर धर्म आहेत, ते कोणाला चुकलेत काका? या 2 घास क्षुधा निवृत्ती करता म्हणून मधुकरीला आलो. हे उत्तर दिलेलं त्या व्यक्तीला सहन झालं नाही. त्यांनी ती झोळी हिसकावली, मातीमध्ये टाकली, अपमानित केलं. रिकामी झोळी त्याच्यामध्ये काही शेण करून टाकलं, ती माऊलींच्या अंगावरती फेकली आणि अपमानित करून ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी तिथून हुसकावून लावलं. या घडलेल्या घटनाक्रमानं ज्ञानोबराय दुखावणं हे स्वाभाविक आहे. डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं. आज आम्ही गावात आलो तर आम्हाला अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. आम्ही कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे आमच्या हातात होतं का? हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर सापडत नाही. जर संन्यस्तानंतर पुन्हा गृहस्थ असा उलटा प्रवास माझ्या वडिलांनी केला असेल, पण त्याकरता प्रायश्चित्त विचारल्यानंतर तुम्ही सांगितलेलं प्रायश्चित्त माझ्या आईवडिलांनी घेतलं,
मग त्या प्रायश्चित्तानं आमच्या पदरात नेमकं पडलं काय? प्रश्न आहे, उत्तर सापडत नाही. एका बाजूला आई वडीलही गेले, दुसऱ्या बाजूला सन्मानही नाही. या सगळ्या कोलाहलामुळे ज्ञानेश्वर महाराज घरापर्यंत गेले. घरापर्यंत जेव्हा गेले त्यावेळेला, घर म्हणजे तरी काय, त्या भिंती कुडाच्या वरती छपराचं ते घर. घरी गेले त्यावेळेला निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई घरावर नव्हते. ते इंद्रायणीवर कपडे धुवायला, पाणी आणायला म्हणून गेलेले. तेवढीच संधी ज्ञानेश्वर महाराजांनी साधली. त्या घराच्या आत बसले आणि त्याचा असणारा जो दरवाजा आहे तो कुडाचा, तो दरवाजा लावून घेतला. त्याला स्टाटी असं म्हणतात. काही वेळानंतर हे तिघही बाहेरून जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं ज्ञानोबराय आलेले. बाहेरून आवाज दिला, आतून प्रत्युत्तर येईना. मुक्ताबाईनं आवाज दिला, सोपान काकाने आवाज दिला. जेव्हा आतून काही प्रतिसाद मिळेना, दरवाजा उघडला जाईना, तेव्हा अधिकारवाणीनं दरडावून निवृत्तीदारानं विचारलं, ज्ञानोबा काय झाले तुला, का दार उघडत नाही? तेव्हा हा घडलेला प्रसंग ज्ञानेश्वर महाराजांनी आहे तिथून सांगितला. एक ज्येष्ठत्वाचा मान राखायचा म्हणून, पण दरवाजा उघडला नाही. आणि आपला निर्णय निवृत्तीदारांना ज्ञानोबरायांनी ऐकवला, आता दार उघडून बाहेर यायला सांगू नका. या जगात आल्यानंतर हे जग जर माझ्याशी एवढं कठोरतेनं वागत असेल तर इथून पुढे त्या जगाला माझ्यामुळे त्रास होणार असेल तर तो त्रास द्यायला मला जायचं नाही. आणि माझ्याशी जर ते जग इतकं कटू वागत असेल, वाईट वागत असेल, तर त्या जगापासून माझंही काय अडलेलं नाही. आता जगात यायला लावू नका. ही ताटी बंद झाली, ही कायमची बंद, आता मला उघडायची नाही. हा निर्णय ऐकल्यानंतर निवृत्तीदादांनी खाली मान घातली. सोपान काकाने एक वेळ त्यांच्या तोंडाकडे पाहिलं, तेही गप्प बसले. तर तिथं उपस्थित असणाऱ्या मुक्ताबाईने विचार केला, हे दोघंही शांत आहेत, तिसरे आपण आहोत आणि चौथं इथं उपस्थित कोणीच नाही. अशा वेळेला आपण गप्प राहणं योग्य नाही. या प्रसंगात ज्ञानेश्वर महाराजांच्या सांत्वनपर आपल्याला काही बोललं पाहिजे. या जबाबदारीतून मुक्ताबाई तिथं काही प्रकट झाल्या आणि त्यांच्या बोलण्यातून एकूण 11 अभंगांचा जन्म झाला. त्या अभंगांच्या प्रकरणाला म्हणायचं ताटीचं प्रकरण. घडलेला जो प्रसंग आहे तो आहे ताटीचा. विठ्ठल आता हे मुक्ताबाईंची निर्मिती आहे. बाय अगदीच एक वाक्यात जर मुक्ताबाईंच्या विषयी बोलायचं झालं तर आपल्या समग्र संत परंपरेत सर्वात कमी कालावधी कोणाला मिळाला तर तो मुक्ताबाईंना मिळाला. तेवढ्या अत्यंत अल्प काळामध्ये मुक्ताबाईंचं कर्तृत्व काय हा प्रश्न असेल आणि एक वाक्यात त्याचं उत्तर द्यायचं असेल तर या वारकरी पंथात वेगवेगळ्या प्रसंगात एकूण 3 देवांच्या जीवनाला मुक्ताबाईनं कलाटणी दिली. सकल संतांची सभा ज्या वेळेला भरली त्यावेळेला मुक्ताबाईनं नामदेवाला काही शिकवलं. एक प्रवासामध्ये 1400 वर्ष असणाऱ्या योगी चांगदेवरायाची जेव्हा भेट झाली तेव्हा चांगदेवरायाच्या जीवनाला एक कलाटणी दिली. आजच्या अभंगाची प्रस्तावना आपल्याला पार्श्वभूमी पाहिजे. या प्रसंगामध्ये मुक्ताबाईनं ज्ञानदेवाला सांत्वनपर काही सांगितलंय. विठ्ठल आता एक थोडं व्यावहारिक जर बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज गावात आले, त्यांची मधुकरी हिसकावली, त्यांना अपमानित केलं, काही धक्काबुक्की घडली. म्हणजे हा प्रसंग सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा. तो दुःखाचा प्रसंग लौकिक अर्थानं पाहायचं झालं तर एका भावाच्या जीवनात आलाय. त्यावेळेला बहीण बाहेर उभी राहिलीये आणि ती त्याच्यावरती काहीतरी मार्ग सांग. तुलना होणारच नाही, पण तरी जर वाह्यातपणे थोडी करायचीच झाली तर आपण आणि आपली बहीण आणि ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई प्रसंग जर आपल्या जीवनात दुःखाचा आला तर आपल्या दुःखाच्या प्रसंगात आपली बहीण मुक्ताबाई सारखंच बोलेल असं सांगायला जमत नाही. ती सांगेल, दादा थांब, आपण इकडून याला बोलू, तिकडून त्याला बोलू, याला फोन करू, असे काहीतरी उपाय आपले असतात. मुक्ताबाईनं ते नाही केलं. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आता यातून ज्ञानेश्वर महाराजांना बाहेर काढलं पाहिजे. पण ते काढत असताना त्यांना बोलायचं तर त्यांच्याच परिभाषेत आपल्याला बोलता आलं पाहिजे याची जाणीव आहे. एकट्या मुक्ताबाईलाच नाही, वारकरी तत्वज्ञानाच्या प्रबोधनाचीच ही प्रणाली आहे. ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे, ज्यांना काही सांगायचंय, त्यांच्या अधिकाराचा विचार करून त्यांच्या परिभाषेत बोलणं
हे संतांच्या प्रबोधनाचं असणारी प्रणाली आहे. साहेब ओझे त्यासी तेच देव, साहेब ओझे त्यासी तेच देव, साहेब ओझे त्यासी तेच देव, साहेब ओझे त्यासी ऐसा करो उपदेश, ऐसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, ऐसा तेज देव, साहेब ज्याच्याशी बोलायचे त्याच्या भाषेत आपल्याला बोलता आलं. म्हणून आज वक्त्याच्या भूमिकेमध्ये मुक्ताबाई आहेत आणि इथे त्यांचा इथं निमित्त मात्र असणारा कोण स्रोत आहे तर ते ज्ञानेश्वर महाराज. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या उंचीवर जाऊन आपल्याला बोलता आलं पाहिजे याची जाणीव मुक्ताबाई. आत बसलेले कोण आहेत? ते आत बसलेले जर अज्ञान देव असते तर त्यांना काही सांगून बाहेर निघा म्हणता आलं असतं. आत बसलेत ते ज्ञानदेव आहेत आणि ज्ञानदेव आहेत म्हणत असताना म्हणजे ज्ञानेश्वर हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे तेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराजांचं या शब्दाचा अर्थ काय करायचा या संबंधानं काही व्याकरणामध्ये त्या समासाचे विकल्प आहेत. फार त्याच्या तपशिलात मला शिरायचं नाही. पण ज्ञान आहे ज्याचा ईश्वर आहे असं म्हणणं ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत ते लागू पडत. ज्ञानालाच ईश्वर म्हणावं हेही म्हणणं थोडंसं कमी पडेल. पण ज्ञानाचा जो कोणी ईश्वर आहे तर ते म्हणजे ज्ञानेश्वर आहेत आणि ते ज्ञानेश्वर महाराज आत बसलेले आहेत. त्यांना काही बोलायचंय तर याकरता आपलं जे संपूर्ण तत्वज्ञान आहे ते सूत्र रूपानं मुक्ताबाईनं या 11 अभंगांच्या मध्ये आणलं. पण जेव्हा एखादी गोष्ट कथन करायची असते तेव्हा त्याचा उपक्रम कसा असावा, उपसंहाराकडे जात असताना उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असावी, मध्यांतरात काय असावं, कुठल्या मुद्द्याला व्यास आणि समास या पद्धतीनं म्हणजे संक्षेपानं काय सांगावं, विस्तारानं काय सांगावं, याचा एक सगळा आढावा एक आदर्श वक्त्यानं घ्यायचा असतो. आणि तो संपूर्ण आढावा इथं या साठीच्या 11 अभंगांच्या प्रकरणात मुक्ताबाईने घेतल्याचं आपल्याला दिसतं. बाकीचा पुढचा भाग सगळा राहू द्यात. पण जेव्हा आपल्या तत्वज्ञानाचा प्रारंभ होतो तर त्यावेळेला भारतीय अध्यात्मानं जे अध्यात्मातलं अर्थात परमार्थातलं पहिलं पाऊल सांगितलंय ते पहिलं पाऊल आहे अंतःकरणाच्या शुद्धीच. प्रकरणपर ग्रंथांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला कुठलाही ग्रंथ पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला तत्वज्ञान सांगत नाही. ज्ञानाची त्या मुख्य विषयाची चर्चा दुसऱ्या अध्यायापासून दुसऱ्या प्रकरणापासून सुरू होते. पहिलं जे प्रकरण असतं तर ते पहिलं प्रकरण प्रास्ताविकाचं असतं आणि त्यात 4 गोष्टी येतात. त्या ग्रंथाचा अनुबंध असं म्हणतात आणि त्या अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध अशा 4 गोष्टी आहेत. विठ्ठल कुठलाही ग्रंथ हातात घ्या तुम्ही पंचदशी सारखा तर त्या ग्रंथामध्ये जेव्हा त्या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे हा प्रश्न असेल तर त्याचं सरळ वाक्य सांगितलेलं जातं, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतःकरणात असणारे मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले. पुढे आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय हा पुढचा भाग राहू द्यात. पण ज्याने मल विक्षेप काढलेले आहे त्याचा अर्थ ज्याचं अंतःकरण शुद्ध झालंय तो या तत्वज्ञानाचा अधिकारी हे पहिलं पाऊल सांगितलं जात परमार्थातलं अंतःकरणाची शुद्धता किंवा त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात. म्हणजे ते काय परंपरेनं एक दृष्टांत आपल्याकडे सांगितला जातो आणि थोडक्यात त्याचा निर्देश करतो. जी आश्रम व्यवस्था आहे तंतोतंत तशी जरी राहिलेली नसली तरी आजही आपल्याकडे भारतवर्षात
ब्रह्मचर्य आश्रमातून पुढच्या गृहस्थ आणि वानप्रस्थ या दोघांना फाटा देऊन संन्यासी होणारी अनेक माणसं आजही आपल्याला दिसतात. संन्यास दीक्षा जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडे घेतो त्यावेळेला त्याच्या लौकिक जीवनामध्ये काही बदल होतात. कुठले? संन्यास घेतलेल्यानं आपल्यासारखे कपडे घालायचे नसतात. त्यानं त्यागाचं प्रतीक म्हणून अंगावरती भगवं वस्त्र परिधान करायचं. संन्यस्ताला आपल्या परिवारात आपल्या घरात राहता येत नाही, त्यांनी घराचा त्याग करायचा. संन्यस्ताचं नाव बदलतं. म्हणजे आपलं जर आधार कार्ड आपण हातात घेतलं तर त्याच्यावर 3 शब्द असतात. एक आडनाव, एक आपलं स्वतःचं नाव, पुढे वडिलांचं, माता भगिनींच्या बाबतीमध्ये ते वडिलांचं किंवा पतीचं, अशी 3 शब्द असतात. एखाद्या संन्यासाचं आधार कार्ड हातात घ्या, त्याच्यावरती असे 3 शब्द नसतात. फक्त ज्या परंपरेची त्याची दीक्षा आहे त्यात गिरी, पुरी, आनंद, भारती जे काय असेल, सरस्वती, त्याचं ते प्रत्यय लागून एखादं नाव तयार झालं असं, तेवढंच नाव त्याचं. ह्या अनेकविध नियमांपैकी काही संन्यासी परंपरेत त्याने अग्नीला स्पर्श करायचा नाही, म्हणजे त्याने स्वयंपाक बनवायचा नाही, असे काही नियम. मग त्यानं घरदारही सोडायचं, स्वयंपाकही करायचा नाही, तर मग त्यानं खायचं काय हा प्रश्न असेल तर आपली भारतीय समाज व्यवस्था असं सांगते त्यानं कोणाही गृहस्थाच्या दारामध्ये भिक्षाटना करता उभं राहायचं, तो त्याचा अधिकार आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर या निमित्तानं गमतीनं म्हणायचे, जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाशी तोंडवासी, सर्वस्वाचा त्याग जरी असला तरी पोटात त्याच्या विशिष्ट वेळेला भूक लागणार आहे, 2 घास अन्नाची त्याला गरज. असा एक संन्यासी एके दिवशी सकाळी सकाळी एका खेडेगावात एका दरवाजा पुढे भिक्षे करता उभं राहिला. त्याला आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देहि. त्या बाईनं दार उघडलं, पाहिलं दरवाजात कोणीतरी भिक्षुक आहे. ती घरात गेली, जे काही शिजलं भिजलं होतं त्यातला काही शिदा आणला, तो त्या संन्याशाला ती वाढत होती. वाढता वाढता त्या बाईनं त्या संन्याशाला सहज प्रश्न विचारला, बाबा कुठून आला, कुठं चालला? त्यानं दिलं उत्तर. आता तो सगळा संवाद सुरू होत असताना तिनं काही 1-2 प्राथमिक प्रश्न त्याच्या परिचयाच्या संबंधाने विचारले, कुठं असता, कुठं चालला वगैरे. तो उत्तर देत होता. एका क्षणाला बाईच्या लक्षात आलं, असं होतं महाराज आरसाट्यात आला की माणसं काही विचारतात. तिच्या लक्षात आलं आपण विचारतोय, हा उत्तर देतोय. तिचा आत्मविश्वास काहीसा बळावला. त्या बाईनं असं खालीवर पाहिलं त्या संन्याशाला आणि थोडी कुत्सितपणे ती त्याला म्हणाली, महाराज हातपाय तर धडधाकट दिसतात. हो, अजून वय पण काय झालेलं नाही, एवढ्या तरण्या वयात शरीर चांगलं असताना कुठंतरी कष्ट करावे, 2 पैसे मिळवावेत, कष्टानं खावं, ते सोडून दिले. हे काय दारोदार भीक मागायची अवदसा सुचली तुम्हाला? तो म्हणला, बाई ही काय भीक मागण्याची अवदसा नाही, मी संन्यासी आहे. संन्यासी आहे म्हटल्यानंतर तिला काय ते कळालं नाही. तिने विचारलं, काय असतं हे संन्यास म्हणजे? त्याने उत्तर दिलं, जन्म जन्मांतरात सगळं जीवन आपलं भोगात चाललं, म्हणून एखादा जन्म तरी योगात घालवावं असं मला वाटलं, त्याकरता केलेला त्यागाचा हा छोटासा प्रयत्न. ह्या वाक्यात तिला काहीच कळालं. पण तिनं एक स्वतःची समजूत काहीतरी काढून घेतली, त्याच्या पुढे एक शब्द ठेवला. ती म्हणली, म्हणजे महाराज तुम्ही हे सगळं देवा करता केलं का? त्याला वाटलं बरं झालं हिला काहीतरी समजलं. तो म्हणला, हो. हो म्हणून थांबेल तर ती बाई कसली? तिनं पुढं प्रश्न विचारला, जर एवढा सगळा खाटाटोप तुम्ही देवा करता केला तर मग पाहिला का तो देव? भेटला? त्यानं जरासाही आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही आणि अत्यंत ताठ मानेनं तिच्या नजरेला नजर भिडवत सांगितलं, हो पाहिला मी देव. ती थोडीशी चाचपली आणि तिने हात जोडले. ती म्हटली, महाराज एवढ्या सगळ्या खटाटोपानं जर तो देव तुम्हाला पाहायला मिळाला असेल तर माझी एक प्रार्थना आहे, तो देव तुम्ही मला दाखवा, त्याचं एकदा दर्शन करून द्या. संन्याशी म्हणला, देतो पण आज नाही, उद्या. ती म्हणली, कुठे यावं लागेल? म्हणलं, कुठे यायची गरज नाही, आजचा मुक्काम परत तुमच्याच गावात आहे. उद्या मधुकरीला इकडं तिकडं जाण्यापेक्षा तुझ्या घरी येतो, तुला देव दाखवतो, आजच्या सारखी मधुकरी घेऊन जातो.
सगळं ठरलं. तो जायला निघाला, 2 पावलं टाकतो ना टाकतो बाई म्हणली, महाराज थांबा. आता काय? ती म्हणली, हे बघा, आज तुम्ही माझ्या घरी येणार आणि हे काय मला माहित नव्हतं, त्यामुळे घरात काय होतं ते मी तुम्हाला वाढलंय. उद्या तुम्ही माझ्या घरी येणार आहात आणि आल्यानंतर मला देव दाखवणार आहात. ही गोष्ट आता 24 तास आधीच मला कळाली. तेव्हा तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ सांगा, तो मी बनवून ठेवते. तो म्हणला, काही नाही, जे असेल ते चालेल, आजच्या सारखंच, असं काही नाही आवडीच. नाही नाही, काय सांगाच, तुम्हाला खाऊ वाटलं तर तुम्ही तरी कोणाला सांगणार, तुम्हाला तरी कोण देणार. तो म्हणला, बाई, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीच्या पलीकडे निघलोय म्हणून तर हे सगळं परिधान केले, पुन्हा तो काय प्रश्न विचार. नाही, काहीतरी सांगा. काहीतरी सांगायचं म्हणून तिच्या भावनेचा एक मान राखत त्याने जाता जाता सांगितलं, बाई, तांदळाची खीर आवडते, खीर कर. असं म्हणून तो संन्यासी निघून गेला. बाई त्या क्षणापासून खिरीच्या तयारीला लागली. तिने सगळी साधन सामुग्री जमवली. घरातले तांदूळ तिला पसंत पडले नाही, तिनं थोडे उच्च प्रतवारीचे तांदूळ आणले, साखर आणला, जे काय लागतं ते लागतं. बरोबर आहे, बाबा म्हणत असता संगीत मसाला आणला. काय पदार्थ माहित नाही, पण ते म्हणतात आपण. आणला तो. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी उठली, तिनं ते खीर रांधायला घेतली. खीर तयार झाली. संन्यासाची वाट बघायला लागली. विशिष्ट वेळेला संन्यासी आला. त्यानं आवाज दिला. घराच्या पडवीवरती तो संन्यासी येऊन बसला. त्यानं आसन टाकलं आणि त्यानं आपलं जे हातातलं भांड होतं, कमंडलू, ते तिच्या समोर ठेवलं. तिनं घरातून ते खिरीचं पातेलं आणलं, ती खीर त्या कमंडलू टाकणार. तेवढ्यात तिच्या असं लक्षात आलं की कालच्या प्रमाणे हा कमंडलू आज रिकामा नाही, याच्यात काहीतरी आहे. काय आहे म्हणून तिनं थोडासा कमंडलू जवळ घेतला. जवळ घेतल्याबरोबर त्या कमंडलूतून एक दुर्गंधीचा, घाण असा एक वासाचा भपका आला. तिनं पटकन नाकाला पदर लावला आणि त्या कमंडलूत नीट पाहिलं तर त्या कमंडलूमध्ये गटारातली काळ्याभोर पाण्याची काही घाण त्याच्यात पडलेली. तिने विचारलं, महाराज, रात्री मुक्कामी कुठं होता आणि हा कमंडलू सकाळपासून पाहिला नाही का? तो म्हटला, काय झालं? अहो, याच्यात कुणीतरी खोडी केली, तुमची गटाराची घाण टाकलीये. तो म्हणला, बाई, कुणी खोडी केली नाही, कोणावर आरोप घेऊ नको. रस्त्याने येताना मीच गटारातली थोडीशी घाण त्याच्यात मुद्दाम म्हणून टाकली. कशा करता काय, याचा काय तिच्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे तिने ते कमंडलू बाजूला ठेवला. ती म्हटली, मग ही माझी खीर तुम्ही नेणार कशात? दुसरं भांड आहे का तुमच्याकडं? तो म्हणला, नाही. ती म्हणली, मग माझ्याकडचं भांड देऊ का? तो म्हणला, नको, अतिसंग्रह नरकाला नेतो. वैकुंठवासी निकम बाबा अशा पद्धतीने बोलायचे. विठ्ठल त्याने सांगितलं अतिसंग्रह नरकाला नेतो. तिने सांगितलं, बरं ठीक आहे, खीर देऊ कशात? इथंच जेवून जाणार का? तो म्हणला, नाही. मग नेणार कशात? तो म्हणला, बाई, अर्ध्या कमंडलूत घाण आहे, पण वर अर्धी जागा शिल्लक आहे, वरून तुझी खीर टाक. हे वाक्य ऐकल्यानंतर बाईनं विचार केला, याचा आपला जास्त परिचय नाही, पण काल 5 मिनिटाच्या भेटीमध्ये हा जरा बरा वाटत होता. काय बोलतोय? तिने विचारलं, महाराज, ऐकून घेते म्हणून काही सांगता काय? जरा भानावर या. किती कष्टानं ही खीर बनवलीये, तुमच्या करता म्हणून खास केली. आज खीर करण्याचं काही एक कारण नव्हतं ना, घरी जावं येणार होता ना, आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे, काहीच कारण नाही, तरी तुमच्या करता खीर बनवली. देवाला नैवेद्य नाही दाखवला, नवरा कामावर गेला, त्याला डब्यात नाही दिली, लेकराला कळू दिलं नाही, किंवा शबरीसारखं मी थोडं चाटून नाही पाहिलं कशी झाली ती. तुमच्या करता ती व्यवस्थितरित्या ठेवली, तुम्ही सांगता वरून टाक. त्याला सांगितलं, बाई, खीर बनवणं वाढणं तुझं काम आहे, घेणं आणि खाणं माझं काम आहे. आपापली कामं आपण करू, एकमेकात ढवळाढवळ करायला नको. ती म्हणजे ढवळाढवळ नको, पण हा प्रकार मी फारसा असा नाही खीर बनवली, अशा पद्धतीने खीर काय देणार नाही. तुम्ही हे भांड धुवून घेण्याची मला परवानगी द्या, मी घाण काढून टाकते, ते भांड स्वच्छ करते, स्वच्छ असलेल्या भांड्यामध्ये ती खीर टाकते. त्यानं सांगितलं, द्यायची असेल तर अशीच दे, नाही दिली तरी चालेल. तिनं सांगितलं, नाही तर नाही, विनमुख गेला तरी चालेल, पण या घाणीमध्ये मी माझी चांगली खीर टाकणार नाही.
तो म्हटला नाही तर नाही, जाऊ दे. उचललं त्याने कमंडलू, म्हणला 20 गाव 30 गाव. वाक्य सांगा कोणीतरी, काय म्हणायचं? 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. वाक्य ऐकलं की सांगावर काटा येतो माझ्या. आळंदीहून गेल्यानंतर हे जाताना वाक्य बदलून जा, बाकीचं कीर्तन तर होईलच आपलं. वाक्य काय म्हणायचं आता? 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव नाही म्हणायचं आप्पा. ते म्हणायचं श्रीमंताला 40 गाव. का? रोज एक गाव आम्हालाही फिरायचं, त्यामुळे ऐकायला वाईट वाटतं. हे विठाला हो, जाऊ दे, यातला विनोदाचा भाग सोडा. त्यानं उचललं का मंडलू, म्हणला बाकीचं गाव काय भांडलं नाही, मी कुठेही जाईल, माझी एक भाकरीची व्यवस्था करेन, सोड तुझी खीर, राहू दे. संन्यासी निघाला. बाई म्हणली थांबा महाराज, खीर बाजूला ठेवते, मधुकरीचा विषय संपला, एकमेकांच्या अटी आपल्याला मान्य नाहीत, ते राहू द्या. दुसरा आपला करार ठरलाय. कुठला? देव दाखवायचा तेवढा देव दाखव. तेव्हा संन्यासाने सांगितलं, बाई आता आपल्यामध्ये जे काही संवाद घडला त्याच्यावरून तू नेमकं ओळखून घे. देव पाहायचा हा तुझा अट्टास आहे, पण कितपत तुझी योग्यता आहे आणि कितपत नाही तपास. तिनं सांगितलं ती खीर, कमंडलूत गटारातली घाण, आपला झालेला वाद, याचा देवाशी काय संबंध. त्यानं शांततेत त्या बाईला प्रश्न विचारला. ऐका, त्याने असं सांगितलं, बाई ही खीर तू मला दिली नाहीस, तू पण खाल्ली नाहीस, घरी कुणी खाल्ली नाही, टाकूनही दिली नाही, तर तशीच त्या भांड्यात किती दिवस राहील? किती दिवस राहिलो? अहो दिवस कसले, 4-2 तासानंतर काय होईल? खराब होईल, तिची दुर्गंधी येईल, विषात रूपांतर होईल. ते कोणी खाल्लं तर त्याच्या पोटाला बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्या खिरीला कोण खराब करणार, कोण नासवणार? कुणीही नासवण्याची गरज नाही. स्वभावतः नाश हा त्या पदार्थाचा स्थायी भाव आहे. एका विशिष्ट काळानंतर तो पदार्थ आपोआप नासणार आहे. हे माहीत असतानाही तसा नासका पदार्थ देण्याकरता देणाराची अपेक्षा काय? भांड कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे, ही जर तुझी अपेक्षा आहे. आणि माझ्या प्रभूचं दर्शन घ्यायचं म्हणते, अविनाशी असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं दर्शन ज्या अंतकरणात घ्यायचं, ते अंतकरण किती शुद्ध असलं पाहिजे हा अगोदर विचार कर. हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे. ज्ञानोबराय सांगतात, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. ज्यांचं अंतकरण रूपी मानस क्षेत्र पवित्र आहे, शुद्ध आहे, तिथंच मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. याच ओवीचा अनुवाद करताना तुकोबराय सांगतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्माळ, गोपाळ राहे देवोने गोपाळ राहे देवोने गोपाळ राहे निर्माळ गोपाळ राहे देवोने गोपाळ राहे देवोनी गोपाळ राहे तुका म्हणे चित्त करार देवोने गोपाळ राहे देवोने गोपाळ राहे देवोनी गोपाळ राहे देवोनी गोपाळ राहे देवोनी गोपाळ राहे देवोनी गोपाळ राहे. ही अंतकरणाची शुद्धी हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे. पुढचा प्रवास जेव्हा व्हायचा तो होईल. त्याला कोणाच्या प्रवासाला किती काळ लागेल सांगता येत नाही. कोण जाणे कोणा अंतरीच्या कोणा, हा प्रामाणिकपणा ज्याचा, त्याच्याजवळ कोण कोणाच्या अधिकाराकरता काही परिमाण लावू शकत नाही. पण पहिला मुद्दा किंवा पहिलं पाऊल आहे अंतकरणाची शुद्धी. आणि मग सगळं तत्वज्ञान जर पहिल्यांदा अंतकरण शुद्धी सांगत असेल, तर या ताटीच्या प्रकरणाच्या निमित्तानं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं एक निमित्त करून मुक्ताबाईंना काही बोलायचे,
तेव्हा त्याही बोलण्याचा आरंभ मुक्ताबाईंनी या अंतकरण शुद्धीपासूनच केला पहिल्या चरणात. योगी पावन मनाचा, 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 मनाचा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, अपराध जनाचा, जाहे अपराध जनाचा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध योगी पावन मनाचा. पावन मनाचा या शब्दाचा अर्थ आहे पवित्र अंतःकरणाचा. कारण मन असा एक उल्लेख केला की त्यात अंतःकरण, मग त्यात अंतःकरण असं एक म्हणा किंवा मन बुद्धी असं दोन कोणी म्हटलं, किंवा मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय म्हणा. पण पावन मनाचा या शब्दात पावन म्हणजे पवित्र अंतःकरण. कोण? योगी. आता योगी कोणाला म्हणायचं हे फक्त सांगता येतं, पण फक्त अंतःकरण पवित्र झाला की लगेच योगी झाला असं होत नसतं. पण योग्याच्या जीवनातल्याही प्रवासाचे वाटचाल विचार करायचा झाला तर पहिलं पाऊल त्याने हेच केलंय की अंतःकरणाची शुद्धी. फक्त अंतःकरण शुद्ध झालं म्हणून लगेच योगी होत नाही. म्हणून याकरता योगी जीवनाचा पुढचा विशेष सांगतात. साहे अपराध जनाचा, पराकोटीचे जगाचे अपराध सहन करण्याची एक सहनशीलता ज्याच्या अंतःकरणात असते त्याला योगी म्हणतात. आता हे योग्याच्या विशेष सांगितलं, पण ज्ञानोबा आहेत तुम्ही नुसते योगी नाही तर जगातल्या समग्र योग्यांची तुमच्या विषयीची भावना आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ते सगळे योगी तुम्हाला माऊली म्हणतात. आता इथे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज योगी पावन मनाचा असं माऊलींच्या निमित्तानं मुक्ताबाई महाराज जेव्हा सांगतात, तर योगी असा शब्द डोळ्यापुढे आला की अष्टांगाने युक्त असणाऱ्या केवळ हट योगाचाच इथं विचार सांगायचा आहे असं नाही. त्याचा आता विस्तार करत बसत नाही, पण योग शब्दाचा रूढ अर्थ केवळ हटयोगा करता असेल, पण याच्या योगिक अर्थानं जर विचार करायचा झाला तर संस्कृतातल्या युजया धातूपासून म्हणजे क्रियापदापासून योग हा शब्द तयार होतो. आणि योग शब्दाचा म्हणजे अर्थात या धातूचा अर्थ असा युजचा जोडणे, एकत्र येणे, याला योग असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या जीवनातल्या योगांचा परिपोष ज्या एका योगात होतो तो अखेरचा योग आहे, तो म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात त्याची व्याख्या आपल्याला सापडते. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या सनी जयाच्या हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी. हा योगापर्यंत गेलेले जे कोणी आहेत ते योगी मुक्ताबाई सांगतात. योगी पावन मनाचा, त्याचं अंतःकरण पवित्र आहे. आणि काय? साहे अपराध जनाचा, जगाचे अपराध सहन करण्याची सहनशीलता त्याच्यात आहे. आज मौली तुमचं आणि जगाबरोबर एक काही
वाद निर्माण झाला. त्या संघर्षातून जगानं तुम्हाला काही धक्काबुक्की केली, तुमची घोडी हिसकावली, तुम्हाला अपमानित केलं गेलं. पण या संघर्षातून जेव्हा एक वादाची ठिणगी पडलेली आहे आणि त्या क्रोधाच्या ठिणगीनं आता सगळं जग जाळायला ती ठिणगी तयार झाली. कारण अग्नीच्या स्वभावाचा विचार करायचा झाला तर दाहकता हा अग्नीचा धर्म आहे, कठोरता हा अग्नीचा स्वभाव आहे. अग्नीला हात लावल्यानंतर भाजणार आहे, चटका बसणार आहे, तो तिचा धर्म आहे. पण कठोरता हा त्याचा स्वभाव आहे. कीर्तनानंतर आरती आली आणि ती आरती घेत असताना 65 वर्षाच्या आजीचा हात त्या दिव्याला लागला म्हणून तिला चटका बसणार आहे. आणि 4 वर्षाची नात तिचा पदर धरून बाजूला उभी आहे, त्या बाळाचा दुर्दैवानं हात त्या ज्योतीला लागला, हे लहान बाळ ह्याला भाजायला नको असा विचार अग्नी करणार आहे का? नाही. अग्नी कठोर आहे, त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे हे बघा, त्याच्यामध्ये वर्तमानपत्राचं रद्दीचं पान पडलं, काय होणार? जळणार. एखादं ग्रंथाचं पान पडलं, त्यालाही जाळणारच. घडी न पडलेली, टाचणी न टोचलेली, कोरी करकरीत 500 रुपयाची नोट त्याच्यात पडली. ऐकायला वाईट वाटते ना? सांगायला मला किती वेदना होतात काय सांगू तुम्हाला. पण त्या आपल्याला किती वेदना झाल्या तरी अग्नीला त्याचं घेणं देणं नाही. तुमची 500ची आहे का, खरी आहे का, खोटी आहे, त्याची मीमांसा आणि चिकित्सेत फिरण्याचं अग्नीचं कारण नाही. तिथं पडली की ते जाळूनच टाकणार आहे. अग्नीचा तो स्वभाव आहे. जिकडून वाऱ्याचं सहकार्य मिळेल त्या दिशेनं ते निघेल, कुठल्याही दिशेचं वावडं अग्नीला नाही. म्हणून जग आणि तुम्ही त्यांच्यात निर्माण झालेल्या त्या क्रोधाच्या ठिणगीनं उडालेल्या आगीनं सगळं जग भस्मसात होईल. तसं होणं काही योग्य नाही. याकरता त्या अग्नीचा रोधक असणाऱ्या पाण्याच्या भूमिकेत संतांनी असावं, ही संत समुदायाकडून अपेक्षा मुक्ताई अभंगाच्या 2ऱ्या चरणात व्यक्त होते. विश्वराग झाले वन्नी, 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 विश्वराग झाले वन्नी. संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वरागे झाले वन्नी, विश्वरागे झाले वन्नी. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी, भावे झाले वन्नी. काठी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वराग झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी. संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. हे जग रागानं म्हणजे क्रोधानं वन्नी झाले, अग्नी झाले. तेव्हा संतांनी अशा वेळेला पाणी व्हावं असं मुक्ताबाईंचं म्हणणं आहे. संती सुखे व्हावे पाणी. तर पाणी का व्हावं? ते बघा, एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्या आगीला विरोध करणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यात पाणी हे एक जरी असलं तरी पाण्यापेक्षा आग विझवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या पाण्यापेक्षाही अत्यंत गुणवान दुसऱ्या काही वस्तू आहेत. हे सहजासहजी कळणार नाही, पण खेड्यातल्या माणसांना विचारा. जेव्हा शेतीच्या मशागती करता किंवा आता ऊसाच्या तोडण्या सुरू आहेत तेव्हा ते शेत पेटवलं जातं, शेजाऱ्याचं नाही आपलं.
तेव्हा तो जो बांध जाळायचा असेल किंवा ते पाचट जाळायचं असेल तर जिथपर्यंत आपल्याला त्याला जाळायचं तिथून पुढे अत्यंत सजग राहावं लागतं. पुढे जर तो जाळ जायला निघाला तर तिथं पाणी नाही टाकलं जात. मग तिथली माती टाकून ती आग विझवली जाते किंवा झाडाचे ढगळे मोडून त्यानं ते त्याच्यावर मारलं जातं. त्या झाडाच्या ढगल्यानं किंवा मातीनं पाण्यापेक्षाही चांगली आग विझवली जाते. पण इथं संती सुखे व्हावे माती असं नाही म्हटलं मुक्ताबाईंनी, पाणीच म्हटलं. का? पाण्याचा विरोध म्हणजे अग्नीचा विरोधक असणं हा तर गुणधर्म पाण्याचा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट पाणी हे अत्यंत जीवनात अनिवार्य आहे. पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं जातं. जन्माला आल्यापासून पाणी लागतं हे विधानही चुकेल. जन्माला यायच्या आधीपासून माणसाचा पाण्याचा संबंध आहे. जन्माला यायच्या आधीपासून म्हणजे जेव्हा एखादी माय माऊली आपल्याकडे गरोदर असते त्यावेळेला दर महिन्याला तिच्या दवाखान्यात तपासण्या कशाच्या असतात? फक्त एकाच गोष्टीच्या, गर्भाशयात पाण्याची पातळी किती आहे. कमी असेल तर ते नारळाचं देतात, ओरडतात डॉक्टर. तर पाणी कमी पडलं तर बाहेर जन्माला येणाऱ्या बाळाची त्वचा अत्यंत विदारक असते, त्याच्यावर लवकर सहजासहजी उपचार नाही. जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत पाणी. क्षुधा आणि तृष्णा हे शरीराचे दोन धर्म आहेत. क्षुधा म्हणजे भूक, भूक लागते तेव्हा 2 घास अन्न मिळालं पाहिजे, आणि तहान लागते तेव्हा पाणी पाहिजे. एखाद्या वेळेला भुकेला अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण तहानेच्या वेळेला पाणी पाहिजे. घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचारात आपण विचारतो काय घेणार? दूध घेणार, सरबत घेणार, चहा घेणार. चहातही फार प्रकार झालेत घेणार, साखरेचा, गुळाचा, कोरा, बिगर दुधाचा. पण एखादी कोणी दूध नाकारेल, कोणी सरबत नाकारेल, कोणी चहा नाकारेल, पण पाणी नाकारणारा पाहुणा आजपर्यंत काही कुठं आलेला नाही. पिण्याकरता पाणीच लागतं. काहींच्या तहाना ह्या पाण्यापेक्षा काही वेगळ्या असतात. बाहेरचं कीर्तन असतं, पण तरी सुद्धा तेही घ्यायचं असेल त्याला तर पाण्याशिवाय काम भागत नाही. दुकानापुढं गाडी थांबते आणि मग ते आधी पाण्याची बाटली मागितली जाते, मग शेंगदाणा फुटाणा नंतरची गोष्ट आहे. विठ्ठल मूळ मुद्दा असा आहे की पाणी हे अत्यंत महत्वाची असणारी गोष्ट आहे. पाणी जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच या जगात संतांचं सुद्धा असणं महत्वाचं वाटतं मुक्ताबाईला. ज्ञानेश्वरीतली परिभाषा सांगायची झाली तर अघविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. अशी परिस्थिती तर मुक्ताबाईला अभिप्रेत आहे. जेवढं पाणी जीवनात हवं वाटतं लोकांना, तेवढी संतांची भेट सुद्धा आम्हाला तेवढी जगाला अपेक्षित वाटली पाहिजे. याकरता संतांनी पाणी व्हावं. दुसरा मुद्दा यातला एक सांगायचा झाला तर पाण्याचे काही गुणधर्म आहेत. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी या 2 पातळीवर जर विचार करायचा झाला तर जेव्हा सामाजिक जीवनात आपण पाहतो काही लोकांचं अख्खं आयुष्य हे रडगाणं गाण्यात जातं. त्याला मराठीतली आपल्याकडे प्रचलित म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. त्याकरता एक सोपं माध्यम आहे जगाला ते आपलं रडगाणं गाण्याचं. काय? स्टेटस ठेवायचं. दुरान्वय संबंध नसतो त्या व्यक्तीचा आणि त्या स्टेटसचा. त्याच्यासारखं कर्तृत्व मी केलं असतं त्याच्या घरचे जसे साथ देतात ना, आमच्या घरचे तसे नाही. त्याच्या गावच्या लोकांनी त्याला साथ दिल्यामुळे त्याचं घडलं, आमच्या गाव असं. जे आहे ते चांगलं बनून त्यात कर ना, पण ते काहीतरी रडगाणं करायचं आणि ते गायचं. पाण्याकडून या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे. पाणी असं कुठलंही रडगाणं गात नाही. जी जबाबदारी त्याला दिलीये ती बिना तक्रार ते पार पाडतं. उदाहरण जर माऊलींचं सांगायचं झालं, माऊली सांगतात एखादा शेतकरी आहे आणि त्याने शेतात पाटानं ते पाणी सोडले, ते पाणी जर मिरचीच्या झाडाला दिलं तर मिरचीचं झाड किती गोड आहे, तिखट आहे. मग त्या तिखटाच्या मुळाला गेल्यामुळे ते पाणी कधी ओरडलंय का हे तिखटाचं झाड आहे मला इथं पाठवू नका? कधी म्हणत. तेच पाणी जर उसाच्या मुळाला दिलं तर हे गोडाचं झाड आहे आता इथंच राहू दे असं कधी म्हणतं का? नाही. तुम्ही त्याला जिकडं पाठवा, जिकडं जाल तिकडची जबाबदारी ते पार पडतं. माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवा वेगा. हे आपलं व्यष्टी जीवनातली अर्जवता किंवा दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा आदर्श तिथं असावा. समष्टी जीवनातही पाणी एक आदर्श होत आहे. कसं आदर्श होत आहे?
सांगतो तुम्हाला. काय, जेव्हा संघटन करायचं असतं तेव्हा ते संघटन आपलं पाण्याप्रमाणे असावं, दगडाप्रमाणे नसावं. त्यातला बारकावा टिपला साने गुरुजींनी आणि त्यांनी उदाहरण असं सांगितलं, जेव्हा दगडांचा एखादा ढिगारा आहे, उदाहरण डोळ्यापुढे आला, त्या दगडांच्या ढिगाऱ्यामधला जर एखादा भाग पाठीवर दगड उचलून नेले तर तिथे एक खळग पडतं, बरोबर. ते खळग भरून निघण्याकरता, पातळी समान करण्याकरता बाकीचे दगड धावतात का? ते धावत नाहीत. जिथून ते पाठीवर उचलून काढली, अवतीभोवतीचे 4-2 दगड तिथे जातात, पण तेवढ्यानं ती पातळी भरून निघत नाही. या उपर तुम्ही एखादा हांडा घ्या, बादली घ्या, नदी घ्या, काही सरोवर घ्या पाण्याचं कुठलंही, त्याच्यामध्ये तुम्ही समजा बादलीभर पाण्यामध्ये तुम्ही एक तांब्या बुडवा आणि तांब्याभर पाणी वर काढा. अनेक जलबिंदूंनी मिळून तो साठा तिथं तयार झालेला आहे. पण ते तांब्यावर पाणी वर काढल्यानंतर तेवढ्या जागेचा खड्डा पाण्यात व्हायला पाहिजे ना, होतो का? नाही. तांब्यावर निघेपर्यंत आपल्यातली कमतरता झाकण्याकरता बाकीचे दवबिंदू धावतात आणि पातळी भरून काढतात. दगडासारखं पाण्याचं नसतं. तसं आपल्यात निर्माण झालेली पोकळी भरण्याकरता बाकी समग्र संतांनी तिथं धावलं पाहिजे. याकरता मुक्ताई सांगते, संती सुखे व्हावे पाणी. संतांनी या पाण्याच्या भूमिकेत असावं. ठीक आहे मुक्ताबाई, पण पाण्याप्रमाणे आर्जवता आणि माघार संतांनीच आपल्या जीवनात का घ्यावी? जगानं आमचा अपराध केला आणि ते अपराध करत असताना अगदी सरळ सांगायचं झालं तर अपराधात 2 प्रकार. आपल्याकडे म्हटलं जातं, एक वेळ मारणाराचा हात धरता येईल पण बोलणाराचं तोंड धरता येत नाही. आज जग आम्हाला नको नको काही काही बोललंय. कोणी पाप्याचं पितर म्हणते, कोणी संन्यासाची पोरं म्हणते, आदवा काही बोलतात. या बोलण्याची संगती कशी लावायची, तेव्हा त्यावरचा उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शब्द शस्त्र झाले क्लेश, शस्त्र झाले क्लेश, शस्त्र झाले क्लेश, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जगानं तुम्हाला अद्वा तत्वा काही उच्चार केला असेल तर त्याकरिता आपणच आपली एक समजूत काढून घ्यावी. मुक्ताबाई सांगतात कुठली? शब्दाचा विचार करताना देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, हर्ष शोक उपजती श्रवण द्वारे, असं 2ऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. स्तुती करायची झाली, स्तुती सगळ्यांना आवडते, ती सुद्धा शब्दानेच होते. निंदा आवडत नाही, पण निंदा सुद्धा कशाने केली जाते? शब्दानंच केली जाते. पण त्या निंदेला निंदा न मानता, म्हणजे त्यात फार तपशिलात मी शिरत नाही, जे वेगवेगळे अलंकार आहेत आपल्या भाषाशास्त्रात, त्यात एक व्याजस्तुती नावाचा अलंकार आहे. त्या व्याजस्तुती अलंकाराचं लक्षण काय आहे? शब्दप्रयोग असतो निंदेचा, पण अर्थ असतो स्तुतीचा. व्याजस्थितीचं जर एखादं प्रबळ उदाहरण आपल्याला पाहायचंच असेल, कोणाला त्याची चिकित्सा करायची असेल, आपल्या वारकरी ग्रंथ परंपरेत शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा एक छोटासा ग्रंथ आहे, रुक्मिणी स्वयंवर नावाचा. श्रीमद भागवतात जेव्हा रुक्मिणी मातेचं ते 7 श्लोकांचं पत्र घेऊन सुदेव नावाचा ब्राह्मण गेला, तेव्हा त्याच्यावरती जे भाष्य नाथ महाराजांनी तयार केले, त्यामध्ये जेव्हा त्या भीमक राजानं घरात प्रस्ताव मांडला की आपली रुक्मिणी आपण श्रीकृष्णाला देऊ, त्यावेळेला त्या श्रीकृष्णाच्या संबंधानं समोरून आलेला वडिलांचा प्रस्ताव धुडकावण्याकरता रुक्मिणीचा थोरला बंधू, त्याचं नाव आहे रुक्मी, त्या रुक्मीच्या मुखात नाथ महाराजांनी काही ओव्या घातल्या आणि त्या रुक्मीनं श्रीकृष्णाला शिव्या दिल्या. पण ती निंदा असली तरी सुद्धा व्याजस्तुती अलंकारानं ती स्तुती कशी होते ते सगळं त्याच्यात दाखवले. त्याच्यात तो श्रीकृष्णाची लक्षणं सांगत असताना सांगतो,
अहो काय बाबा, तुम्ही कोणाला रुक्मिणी द्यायची म्हणताय? ज्याच्या बापाचा पत्ता नाही त्याला मुलगी द्यायची? शब्दप्रयोग कसा आहे? त्याच्या बापाचा पत्ता नाही की तिथं निंदा असली तरी वस्तुतः पाहायचं झालं तर संपूर्ण जगाचा जो बाप आहे त्याच्या बापाचा पत्ता असणारच कसा? अशी सगळी लक्षणं पाहिली तर तिथं जरी प्रयोग निंदेचा असला शब्दांचा तरी सुद्धा तिथून अर्थ घेत असताना तो व्याज स्तुती अलंकारानं स्तुतीचा आणि प्रशंसेचा भाग आहे. तसं मुक्ताबाई सांगते इथं जगानं आपल्याला नको नको ते काही बोललेलं असलं तर एक प्रकारे त्यातून आपल्याला काही जगानं धडाच दिला, शिकवणच घेतली असं संतांनी मानावं. शब्दशास्त्री झाले क्लेश संते मानावा उपदेश. एवढी मगार संतांनीच आपल्या जीवनात का घ्यावी, अशी समजूत का करावी? तेव्हा ज्या जगावरती ज्ञानेश्वर महाराज आता रुष्ट झालेले आणि जगावरती रागावून आतमध्ये बसलेत, तेव्हा जग आणि आपण असे दोन भाग जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने इथे दिसतात त्यावेळेला तिथं जग म्हणजे नेमकं काय आणि जगावर रागावून बसलेले ज्ञानोबा आहेत तुम्ही नेमके कोण आहात याचा एक तात्विक भाग सांगण्याकरता एका दृष्टांताची योजना करून ज्ञानोबा यांचं स्वरूप आणि जगाचं स्वरूप या संबंधातल्या ऐक्याचा विचार अभंगाच्या शेवटचा. विश्वपट ब्रह्मदोरा 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ताटी उघडा काटी उघडा काटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा
उघडा ज्ञानेश्वरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा हा ज्ञानेश्वर बाप्पा रघुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय गोपाल कुमारी 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 विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्या जगावर रागावून ज्ञानेश्वर महाराज दरवाजाच्या आत बसले त्या जगाच्या विषयी बोलताना मुक्ताबाई इथे सांगतात, जग आणि तुम्ही असे दोन म्हणत असताना दोन म्हटले की हे द्वैत आलं. अभेदाचा विचार सांगण्याकरता मुक्ताबाई एक दृष्टांत देतात. तो दिला इथं पटाचा. पट शब्दाचा अर्थ कापड. का फार अजिबात लांबवत नाही मी. ज्ञानेश्वर माऊली होता होता राहिले आपलं एवढं वेळेत पूर्ण करतो. कुठलाही पदार्थ जेव्हा आकाराला येतो दृष्टीला गोचर होतो त्यावेळेला तो आकाराला येणारा तयार झालेला निर्माण झालेल्या पदार्थाला म्हणतात कार्य. पण ते कार्य घडण्याकरता जी सामुग्री लागत असते तिला म्हणतात कारण. त्या कारणामध्ये उपादान आणि निमित्त अशा दोन पद्धतीनं कारणांचा विचार आहे. कशाला म्हणतात उपादान कारण? ज्या घटकाशिवाय तो पदार्थ अस्तित्वात राहूच शकत नाही त्याला म्हणतात त्या कार्याचं त्या पदार्थाचं उपादान कारण. आणि त्या उपादानाला सहयोगी असणारी जी कारण आहेत त्याला म्हणत असतात त्याचं निमित्त कारण. थोडक्यात म्हणजे काय, ते पट समजायचं असेल तर घट सांगावा लागतो. घट म्हणजे मडकं. मडकं तयार करत असताना तिथं असणारा तो कुंभार असेल, त्या कुंभाराला मदत करणारी त्याची बायको असेल, ते माती वाहणारं गाढव असेल, ते चाक असेल, थापट नसेल, या सगळ्या गोष्टी बोलतात निमित्त कारण. आणि माती हे त्या घटाचं असतं उपादान कारण. मातीला वजा केलं तर घटाला अर्थ उरत नाही. सपट शब्दाचा अर्थ कापड. त्या कापडातून धागा बाजूला काढला, दोरा बाजूला काढला, कापडाला अर्थ उरत नाही. त्यातला एक बारकावा बघा ज्ञानेश्वर महाराजांनी टिपलेला. घट आणि पट ही दोन उदाहरण आहेत. मातीचा मुलगा घट असेल पण इकडे कापसाचा मुलगा कापड नाही होत. कापूस आणि ते कापड यांचं नातं सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात कापड हा नातू आहे आणि त्याचा आजोबा कापूस आहे. पटत्व कापूसा नातू होय असं ज्ञानेश्वर महाराजांचा त्यातला बारकावा आहे. पहिली अवस्था आहे कापूस, दुसरी आहे दोरा आणि मग तिसरं आहे कापड. आडवा आणि उभ्या असा विशिष्ट पद्धतीनं तो धागा एकत्र आला की त्यापासून हे कापड तयार होतं. धागा बाजूला काढला की कापड हे आकार नष्ट होतो. आकार नष्ट झाला की ते नावही नष्ट होतं. आकाराला आलेलं ते कापड आणि कापड आहे त्याचं प्राप्त झालेलं नाव, याचं उपादान कारण हा त्यातला धागा आहे, त्यातला दोर आहे. असं मुक्ताबाई सांगते हे जे जग आहे दृश्य असणारं नामरूपात्मक जग हे जर एक प्रकारचं कापड असेल तर त्या कापडातला त्या पटातला उपादान असणारा जो तंतू आहे, जो दोरा आहे तो आहे ब्रह्म. विश्वपट ब्रह्म दोरा. आणि ब्रह्म म्हणजे कोण? ज्ञानोबर आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हे जर तुमच्याविषयी बोललं जात असेल तर तुम्ही ब्रह्म आहात आणि त्याच ब्रह्म स्वरूपावरती साकारलेलं हे जगत. मग हे दोन वेगळे नसून दोन जर एकच आहे तर तुमचाच तुमच्यावर रागावण्याचा हक्क उरत नाही. बाकीचे युक्तिवाद सोडा पण हा तात्विक भाव ज्ञानोबर आहे तुम्ही स्वीकारा.
आणि म्हणून विश्वपट ब्रह्मद्वारा हा तात्विक सिद्धांत इतिहास दृष्टांताच्या द्वारा मुक्ताबाई ज्ञानोबांच्या पुढे ठेवतात आणि दोन हस्तक आणि एक मस्तक